हा आहे माझा नवीन मातीचा डिनर सेट. नैसर्गिक लूक आणि साधेपणा यामुळे जेवणाची मजा आणखी वाढते. मी हा कुंभारवाड्यातूनच घेतलेला आहे. मी पाहताच क्षणी मी आणि माझ्या मिस्टरांनी ठरवलं की हा आपण घ्यायचाच. यामुळे काय होतं, मातीच्या भांड्यामध्ये वाढलेलं अन्न खूपच आकर्षक दिसतं. तुम्हाला असा क्ले डिनर सेट आवडतो का? नक्की कमेंट करून सांगा. ही माझी नवीन मातीची थाळी आणि सेट वापरण्यापूर्वी मी याचंसुद्धा सिझनिंग केलं. त्यामुळे भांडे अधिक टिकाऊ राहण्यास मदत होते आणि पहिल्यांदा वापरताना चांगला अनुभव मिळतो. तुम्हीही नवीन मातीची भांडी आणली तर ती आधी सिझनिंग करूनच वापरा, कारण टिकतात पण जास्त आणि हे वापरत असताना आपल्याला टेन्शन राहत नाही ते फुटेल काय होईल. सिझनिंग केलं ना तर ते भांडंसुद्धा चांगलं टिकाऊ होऊन जातं. किती मस्त दिसतोय ना हा सेट, तुम्ही बघू शकता. नेहमीप्रमाणे जसं आपण मातीच्या सर्व भांड्यांचं सिझनिंग केलं ना, तसंच याचंही मी केलेलं आहे. एका बादलीमध्ये पाणी घेतलं आणि हे 24 तास असंच भिजत ठेवलं. 24 तास झालेले आहेत. नंतर मी ते बादलीतून बाहेर काढलं आणि नळाखाली धुवायला घेतलं. स्वच्छ हे असं नळाखाली धुवून घेऊन मध्ये थोडंसं नारळाचं जे केसर आहे ना त्यानं पण लागलंच धुवून घेतलं. म्हणजे काय, अजून काही त्यामध्ये माती वगैरे राहिली असेल तर ती चांगली निघून जाईल आणि आपलं भांडं स्वच्छ असं होईल. आणि आता आपलं हे धुवून झाल्यानंतर आपण याला पुन्हा 24 तास सुकायला ठेवून देणार आहोत. सावलीत ठेवा किंवा उन्हात ठेवा. मी थोडीशी ऊन थोडंसं सावली त्याला दिले, जास्त वेळ पण उन्हात ठेवलेलं नाही आहे. नंतर आपण हे 24 तास झाल्यानंतर मी पुन्हा याला थोडंसं ऑइल लावून घेतलेलं आहे. नंतर याला 24 तास ठेवून दिलेलं आहे. 24 तास झाल्यानंतर आपली ही जी थाळी आहे ना ती मस्त अशी परफेक्ट रेडी झालेली आहे. तुम्ही बघू शकता. तुम्ही पण नवीन मातीची थाळी या कोणतंही नवीन मातीचं भांडं आणलं ना तर ते फर्स्ट ऑफ ऑल सिझनिंग करूनच घ्या. त्यामुळे काय होतं, मातीचं जे भांडं आहे ना किंवा जे काही मातीचं थाळी हंडी असेल ना ते वर्षानुवर्ष टिकतं. त्याचं टेन्शन राहत नाही, त्याला बुरशी लागत नाही किंवा काही नाही, मस्त ते भांडं राहतं. ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली तर व्हिडिओ शेअर करा आणि मातीच्या भांड्याबद्दल अजून माहिती हवी असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि मला कमेंट करा.